असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। ताई साहेब, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची ही जी सीट आहे ही सातत्यानं तुम्ही लढवत आलेला आहात आणि जिंकत आलेला आहात। मात्र यावेळेस पहिल्यांदाच तुमची उमेदवारी ही रद्द झाल्यानंतर ही सीट शिवसेनेने या ठिकाणून गमावलेली आहे। काय याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मला असं वाटतं की जनतेने एक वेगळं काहीतरी मनामध्ये ठरवलं होतं, असंच त्याच्यामधनं दिसते आहे। आणि या संपूर्ण वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची जनता ही 25 वर्षापासून मला खासदार म्हणून बघते। मी केलेली कामं असतील, माझा असणारा संपर्क असेल, माझे असणारी जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असतील, म्हणून मी 25 वर्ष या ठिकाणी शिवसेनेची सक्षमपणाने धुरा सांभाळत आली। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र निर्माण झालं किंवा आपण जे रिझल्ट पाहतो त्याच्यातलाच हा एक भाग असू शकतो असं मला वाटतं। आणि जनतेची जी काही इच्छा होती ती कदाचित पक्षश्रेष्ठीकरण पूर्ण झाली नाही, ती मताच्या रूपाने या ठिकाणी जनतेने कदाचित दाखवली असं म्हणायला काही हरकत नाही। आणि कधी कधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजेत। आणि मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या, जनतेच्या, लोकांच्या मनामध्ये मी होते आणि जो विश्वास माझ्यावरती त्यांनी 25 वर्षापासून दाखवला, खरोखर मी त्यांची मनातून आभारी आहेच। परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आमचा पक्ष असेल, त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रेशर हे होतंच असं म्हणायला काही हरकत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खुद्द जे हेमंत पाटील आहेत त्यांनीसुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात। कदाचित आदरणीय आमचे मुख्यमंत्री साहेब यांची तळमळ होती मला मत या ठिकाणी उमेदवारी देण्याची, परंतु अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये झालेत असं मला दिसते। आणि मी एवढंच या निमित्ताने सांगेल की मी शिवसेनेचं काम करते आहे, यानंतरही मी आत्ताही सक्रिय आहे। मी या ठिकाणी शिवसेनेची दोन्ही जिल्ह्यात नाही तर या विदर्भातल्या किमान 4-5 जिल्ह्यामध्ये सक्षमतेने ही धुरा सांभाळण्याचं काम एक शिवसेनेची नेत्या म्हणून या ठिकाणी मी केल्याशिवाय राहणार नाही। परत एकदा शिवसेनेला चांगलं बळ देण्यासाठी मी या ठिकाणी काम करेल। आणि निश्चितच मी जे काही कर्तृत्व केलेलं आहे आणि मी जे काही लढलेली आहे, अर्थात या सगळ्या भावांच्या भरोशावरती शिवसैनिक म्हणून मी काम करते आणि हे सगळे भाऊ म्हणून मला साथ देत आहेत। जरी घरामधलं माझं स्वतःच्या कोणी मोठं नसेल, वडील नसतील, भाऊ नसतील, तरी वडील आणि भावांचं जे काही प्रेम मला या सगळ्यांकडनं मिळालं ते फार महत्त्वाचं आहे। आणि त्याच एका प्रेरणेने परत एकदा मतदारसंघामध्ये मी काम करेल। जरी राजकीय गणित या ठिकाणी काही महाराष्ट्राचे निर्माण झाले असतील तरी हार जीत ही असतेच। शेवटी आपण एका उच्च पदावरती गेल्यानंतर कालांतराने काही गोष्टी बदलत असतात, त्या स्वीकार आपण केल्याच पाहिजेत। आणि त्या स्वीकार करून आम्ही लढलेलो आहोत। आणि शिवसेना ज्या काळामध्ये माझ्या वडिलांनी या ठिकाणी उभी केली त्या काळामध्ये तर शिवसैनिक धरून बांधून गावागावामध्ये स्वतःच्या गाड्या, स्वतःचे ट्रॅक्टर, स्वतःची लोकं नेऊन शाखा ओपन केल्या। त्या काळामध्ये संपूर्ण काँग्रेस या विदर्भामध्ये, या जिल्ह्यामध्ये होती। त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी काम केलं आणि हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या हाताने महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शाखा करणारे एक कार्यकर्ते म्हणून माझ्या वडिलांचा सन्मान त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये केला गेला। सर्वात जास्त शाखा त्यांनी केल्या आणि तेच काम या ठिकाणी मी करेल। मला बाळकडू मिळालं आहे की कर्तव्य हे निष्ठेने पार पाडायचं आणि ते निष्ठेने मी पार या ठिकाणी पाडेल हे निश्चित या ठिकाणी सांगेल। जरी काही अशी गोष्ट झाली असेल तरी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, ज्या वेळेला मी कामाला लागले त्यावेळेला सांगितलं होतं की मी नाराज होणाऱ्यापैकी नाही, माझ्या मनामध्ये खंत आहे, कारण जो लढवया माणूस असतो। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.